नाही, सर्वप्रथम झालेली घटना ही खूप दुःखदायक घटना आहे, असं मला वाटतं कुठे होऊ नये. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलीला एका छोट्या डॉगीने मला वाटतं नख वगैरे लावलेलं होतं आणि थोडीशी ट्रीटमेंट वगैरे न केल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. जर योग्य वेळी ट्रीटमेंट केली असती तर मला वाटतं असा प्रकार घडला नसता. आणि जे प्रकार हा घडलेला आहे, आम्ही इमिजिएटली आमच्या आरोग्य डिपार्टमेंटला कळवून आज सगळ्या आमची डॉक्टरची टीम त्या ठिकाणी होती. त्या लोकांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना वॅक्सिन केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या मुलीचा ज्या ज्या लोकांबरोबर संपर्क आलेला होता त्या सगळ्या ठिकाणी त्या लोकांना वॅक्सिनेशन करून, ती जी मदर मेरी शाळेमध्ये शिकत होती ती मुलगी, त्याही शाळेत ज्या ज्या ठिकाणी तिचा संपर्क आलेला होता त्या सगळ्या ठिकाणी वॅक्सिनेशन करून यापुढे चांगली काळजी घेतली जाईल या पद्धतीने आमचे आरोग्य डिपार्टमेंट काम करत आहे. काल आम्ही घटनास्थळी गेलो आणि त्याच्यानंतर तिकडे आजूबाजूच्या लोकांशी बोलणं केलं. त्यानंतर आज आमची टीम पण तिकडे त्यांच्या बिल्डिंगमध्ये सर्वेसाठी गेली असता आम्हाला ही हिस्ट्री निदर्शनात आली की 6 महिने अगोदर त्या मुलीला ती कुत्र्याला खाणं वगैरे खायला द्यायला जायची सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला. त्यावेळेला तिला डॉगनी नेल स्क्रॅच केलेलं होतं आणि ज्याच्यावर त्यांनी वॅक्सिनेशन्स घेतले नाही. त्यामुळे आता एक 6 महिन्यानंतर त्यांना हे काही सिम्पटम्स डेव्हलप झाले आणि त्यानंतर तिला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं आणि तिकडे दुःखद निधन झालं तिचं. आज आमची टीम तिकडे जाऊन सर्वे केला आहे. त्यामध्ये त्यांनी जेवढे पण तिच्याबरोबर खेळणारी मुलं असतील ट्युशनमध्ये, स्कूलमध्ये, त्यांचा देखील त्यांनी थरोस इन्व्हेस्टिगेट केलेला आहे. ज्यांना ज्यांना गरजेचं आहे त्यांना आम्ही प्रिकॉशनरी डोस दिलेले आहेत आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सला देखील आपण प्रिकॉशनरी डोस दिलेले आहेत. तसंच अवेअरनेस देखील केलेला आहे आम्ही. आमचं लोकांना एक आव्हान आहे की अशा कुठल्याही घटना असतील, लहान असो मोठे असो, जर कोणालाही कुत्रा चावल्याची घटना किंवा कुठल्याही पाळीव प्राणी किंवा स्ट्रे डॉग्स किंवा स्ट्रे ॲनिमल ह्यांनी चावलं किंवा नेल स्क्रॅच जरी झालं तरी तुम्ही पहिले तर हे बघून घ्या तो रेबीड आहे की नाही, म्हणजे वेडावलेला आहे की नाही. असेल तर तुरंत तुम्हाला मेडिकल हेल्प घेण्याची गरज आहे. पहिले तर ती वूंड जी पण असेल ती स्वच्छ धुवा. त्याच्यानंतर आपल्या कुठल्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलला किंवा क्लिनिकला तुम्ही जाऊन अँटी रेबीज वॅक्सिन आणि जास्त प्रमाणात जर चावलं असेल तर इम्युनोग्लोबिलिन हे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सेंटर्सला अवेलेबल आहे. तिकडे जाऊन तुम्ही मेडिकल हेल्प घेऊ शकता.